वांगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातून उमेदवारीची मागणी. नारायण वाघमोडे. कडेगाव तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आणि शेतकरी प्रश्नांवर सक्रिय असलेले शेतकरी नेते व सामाजिक कार्यकर्ते नारायण काका वाघमोडे यांनी वांगी जिल्हा परिषद गटातून सौ मनीषा नारायण वाघमोडे तसेच वांगी पंचायत समिती गणातून कुमारी अनुजा विक्रम पाटील यांच्यासाठी उमेदवारीची मागणी केली आहे. या दोन्ही ठिकाणी पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. वांगी परिसरातील रस्ते, पिण्याच्या पाण्याची समस्या, शेतीसाठी पाणी पुरवठा, ऊस दर, ताकारी योजना यांसारख्या अनेक मूलभूत आणि ज्वलंत प्रश्नांवर सातत्याने संघर्ष करून नागरिक आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला असल्याचा दावा वाघमोडे यांनी केला. या सामाजिक कामाची दखल घेत शेतकरी, युवक आणि नागरिकांकडून निवडणूक लढवण्याची मागणी होत असल्यानेच हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा प्रमुख माननीय निलेश भैया येसुगडे यांची भेट घेऊन उमेदवारीबाबत चर्चा करण्यात आली असून आगामी काळात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय खासदार राजू शेट्टी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. वांगी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून निवडून आल्यास रस्ते, पाणी, शेतीसाठी सिंचन सुविधा, युवकांसाठी रोजगार आणि महिलांसाठी विविध विकास योजना प्रभावीपणे राबवण्याचा संकल्प वाघमोडे यांनी व्यक्त केला. शेतकरी, कष्टकरी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठबळावर ही निवडणूक लढवली जाणार असून विकास हाच मुख्य अजेंडा राहील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी नारायण वाघमोडे कडेगाव तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करत असून आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने होऊ घातलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतील माझी किंवा माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांची भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज मी आपल्याशी बोलत आहे. तर गेले 10 ते 15 वर्ष झाली या तालुक्यातील विविध समस्या, रस्ते प्रश्न असतील, पाण्याचा प्रश्न असेल, ताकारी योजनेचा प्रश्न असेल, ऊस दराचा प्रश्न असेल, या विविध माध्यमातून आम्ही जनतेसमोर जाऊन जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडले, त्याला शासन स्तरावर न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. तर या असं काम करत असताना असंख्य शेतकरी, असंख्य कुटुंबापर्यंत पोहोचलेले असताना सर्व शेतकऱ्यांचं आणि कार्यकर्त्यांचं मत आलं. गेले 2 महिने झाले सर्वांचं मत असं पडतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे. तर या सर्व कार्यकर्त्यांच्या, शेतकऱ्यांच्या, जीवाभावांच्या, सहकाऱ्यांच्या आग्रहाखातर ही येणारी जिल्हा परिषद निवडणूक आणि वांगी जिल्हा परिषद गट आणि वांगी पंचायत समिती गण हे दोन्ही निवडणूक ताकदीने लढवण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. तर या संदर्भात कालच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे पलूस कडेगाव विधानसभेचे अध्यक्ष माननीय निलेश भाई येसुगडे यांच्याशी माझी भेट झाली आणि आपण त्यांच्याकडे वांगी जिल्हा परिषद गटातून माझ्या पत्नीसाठी मनीषा वाघमोडे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून वांगी जिल्हा परिषद गणातून या गणातील तरुण तडफदार एक युवती आहे, जी युवतींसाठी किंवा कॉलेजच्या समस्येसाठी जिनं काम केलं आहे, महिला बचत गटामाध्यमातून काम केलं आहे, अशी अनुजा विक्रम पाटील ही वांगीच्या पंचायत समिती गणातून निवडणूक लढवणार आहे. तर या 2 उमेदवारांच्यासाठी माननीय निलेश भैया येसुगडे, राष्ट्रवादीचे विधानसभेचे प्रमुख पलूस कडेगावचे, यांच्याकडे आम्ही मागणी केलेली असून त्यांनी आम्हाला उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याचबरोबर उद्या माननीय माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासोबत सुद्धा माझी भेट आहे. शेतकरी संघटनेत सुद्धा निवडणूक लढवायची इच्छा आहे. तर कार्यकर्त्यांचा विचार घेऊन सगळ्यांचा निवडणूक आम्ही 100% लढवणारच आहे. पण कोणत्या पक्षातून संधी मिळते हे बघून येणारी निवडणूक आम्ही पूर्णपणे ताकदीने लढवणार आहे. तळागाळात आम्ही काम केलं आहे. सर्व शेतकऱ्यांशी आमचा संबंध आहे. सर्व महिलांच्या समस्येची जाण असणारे आम्ही आहोत. आमचे काय भविष्यातील योजना असणार आहेत, भविष्यातील या लोकांसाठी आम्ही काय करणार आहे, यांचा रोडमॅप आमच्याकडे तयार आहे. वेळ प्रसंगी आम्ही आता 2-3 दिवसात जेव्हा तिकीट डिक्लेअर होईल तेव्हा आम्ही मुहूर्त बघून उमेदवारीचा अर्ज भरू आणि त्यानंतर आमचा जाहीरनामा जनतेसमोर आणू आणि पुन्हा एकदा आपण सगळ्या पत्रकार बांधवांना भेटून तो आम्ही डिक्लेअर करू जाहीरनामा. आणि या कडेगाव तालुक्यातील वांगी जिल्हा परिषद गट आणि जिल्हा परिषद गणातल्या लोकांच्यासाठी आम्ही चांगलं काम करण्यात तुम्हाला आश्वासन देतो. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमीसोबत. आपला जिल्हा, आपली पॉवर, पॉवर मराठी न्यूज. एकच नजर चौफेर खबर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.